Good morning, student. Good morning. Today we are learn English book for 1.7 good manners. आता good manners म्हणजे काय रे? हा, good manners म्हणजे काय? ओके, गुड मॅनर्स म्हणजे काय? चांगल्या सवयी किंवा चांगल्या ज्या एकूण सगळं आपण चांगलं जे नम्रपणा आपली वर्तणूक त्याला म्हणतात गुड मॅनर्स. हा, आता डू यू नो व्हॉट विल बी युअर रिस्पॉन्स वेन द समवन हेल्प्स यू? जेव्हा तुम्हाला कोणी मदत करतं तेव्हा तुमचा रिस्पॉन्स काय असतो बाळांनो? तेव्हा तुम्ही काय करतात? व्हेरी गुड, वी से थँक्यू. आपण समोरच्याला काय म्हणतो? धन्यवाद, आभारी आहोत आम्हाला मदत केल्याबरोबर. What do you greet your teacher in the morning? हा, तुम्ही तुमच्या टीचरांना भेटतात तर तेव्हा काय बोलतात? काय म्हणतात? Good morning, teacher. नमस्ते. ओके, असं म्हणतात ना? काय म्हणतात? Good morning, teacher. नमस्ते. जय श्रीराम. ओके, असं बोलतात, जय श्रीराम. बर, which good habits do you know? तुम्हाला कोणत्या चांगल्या सवयी माहिती आहेत? काय ना आपण त्याला मदत केली का त्याला थँक्यू. ओके, कोणी मदत केली तर थँक्यू म्हणायचा. बर, अजून? टीचरांचा आदर करणे, रांगेत चालणे. अजून? हात धुणे. ओके, हा, दयाळूपणे वागणे. अजून? कट्टीबट्टी नाही करायची. हा, भांडण नाही करायची. हा, मित्रमैत्रिणींची मदत करणे, नेहमी खरं बोलणे. व्हेरी गुड. अजून? एकमेकांशी शेअर करणे चांगल्या वाईट गोष्टी. अजून? अच्छा, तुम्ही तुमच्या जागेवर बसतात. टीचरांचा आदर करायचा, फक्त टीचरांचा आदर करायचा, आई वडिलांचा पण आदर करायचा. अच्छा, हा, अच्छा, तुम्ही तुमचा वर्ग स्वच्छ ठेवतात. ओके, हे सगळे गुड मॅनर्स आहेत. तुम्हाला या गुड हॅबिट्स आहेत की नाही या सगळ्या? ओके, आता इथे बघूयात हा जो लेसन आहे तर याच्यामध्ये पण ही जी मुलं आहेत, ही मुलं आहेत, यांचा जो क्लासरूम आहे इथं बघूयात बरं काय यांना गुड हॅबिट्स आहेत की गुड मॅनर्स आहेत. बघायचं, लेसन करायचं सुरू. ओके, लिसन, रिपीट अँड इनॅक्ट. बघा, ऐका, माझ्या मागे बोला आणि आपण याच्यावर नंतर ऍक्ट करूयात. ओके, रिपीट आफ्टर मी. इट वॉज Monday morning. The bell rang. And all the children run into grade 4. But that day was going to be very special. The teacher entered the classroom, smiled and said, "Children, we will have a day without rules. Let's see what happens." The students were very excited. Swaraj jumped on the chair. Bhakti started shouting, "Hey, no rules today." Ayush threw paper balls in the air. Avantika was talking loudly to her friends. Soon the classroom became very noisy. Nobody was listening. Books fell down. Chalks broke into small pieces. And the board was full of scribbles. Teacher just watched quietly. Suddenly, the school headmaster, who was walking by,
heard all the noise. He opened the door and looked inside. Everyone froze. The room was very untidy. The teacher smiled and said, "Good morning, sir. We are having a day without rules today." The headmaster laughed and said, "Oh, I see. Then let's see how long you can manage without rules." After some time, Swaraj could not find his pencil. Bhakti slipped on a paper on the floor. Ayush notebook was torn. Avantika said, I can't hear anything in this noise." Everyone looked tired and sad. The teacher asked softly, "Children, did you enjoy your day without rules?" They all shouted, "No, madam. It was terrible." Teacher smiled. "Now, let's remember our classroom rules. We will call them classroom etiquettes." She wrote on the board. Then the children cleaned the room together. They promised never to forget the rules again. When the headmaster came again, he smiled and said, "Now this is the best class in the school." From that day, grade 4 became the most neat and happiest class in the school. आता बघा, हा जो लेसन आहे बाळांनो, तर एकदा काय होतं की टीचर ठरवतात, वर्गात एंट्री केल्यानंतर टीचर ठरवतात की आपण आज असा दिवस घालवायचा की अजिबातच रूल्स नको, कोणतेही नियम आपण पाळायचे नाहीत. मुलांना असं सांगायचं की आज आपला जो दिवस आहे तो विदाउट रूल आहे. बघा, इट वॉज मंडे मॉर्निंग. ती सोमवारची सकाळ होती. इट वॉज मंडे मॉर्निंग. द बेल रँग अँड ऑल द चिल्ड्रन रॅन इन टू ग्रेड 4. बेल वाजली आणि सगळे मुलं पळत चौथीचे सगळे मुलं पळत वर्गात आली. बट दॅट डे वॉज गोइंग टू बी व्हेरी स्पेशल. पण तो दिवस खूप स्पेशल होता त्या दिवसाचा. द टीचर एंटर्ड इन द क्लासरूम, स्माइल्ड अँड सेड. टीचर वर्गात आल्या आणि छान असं स्माइल दिलं आणि सांगितलं त्यांनी, चिल्ड्रन, वी विल हॅव अ डे विदाउट रूल्स. त्यांनी सांगितलं की मुलांनो, आज आपण असा दिवस घालवणार आहोत की कोणताही नियम पाळणार नाहीत. आज आपल्या वर्गात कोणताही नियम पाळायचा नाही. आता आपल्या वर्गाचे जे नियम आहेत ते सगळे आज बंद, असं मुलांना सांगितलं. लेट सी व्हॉट हॅपन. आता बघूयात काय होतं. बघू मग काय होतं. टीचरांनी सांगितलं की आज कोणतेही नियम पाळायचे नाहीत. आता बघूयात मग पुढे काय होतं. द स्टुडंट वेर व्हेरी एक्साइटेड. मुलं अतिशय उत्साही झाले.
मुलांना खूप आनंद झाला आणि उत्साही झाले. स्वराज जम्प ऑन द चेअर. त्याने काय केलं, स्वराजने खुर्चीवर उडी मारली. स्वराजने काय केलं, आता नियमच नाही म्हटल्यावर टीचर जर रागवणारच नाहीये तर मग काय करायचं, नुसती मजा करायची असं मुलांना वाटलं सगळ्यांना. मग स्वराजने काय केलं, खुर्चीवर उडी मारली. भक्ती स्टार्टेड शाउटिंग, ए नो रूल्स टुडे. भक्तीने ओरडायला सुरुवात केली, ए नो रूल्स टुडे, आज काहीही नियम नाहीत. आयुष थ्रू पेपर बॉल्स इन द एअर. आयुषने काय केलं, कागदाचे बॉल केले, असे जसे तुम्ही करतात की नाही टीचर वर्गात नसताना. वहीचं पान फाडायचं, छानपैकी कागदाचा बॉल करायचा आणि फेकायचं, एकमेकांना मारायचं. तसं आयुषने सुद्धा केलं. अवंतिका वॉज टॉकिंग लाऊडली टू हर फ्रेंड्स. अवंतिका तिच्या फ्रेंड सोबत जोर जोरात ओरडून ओरडून बोलायला लागली. सून द क्लासरूम बिकेम व्हेरी नॉयसी. थोड्याच वेळात वर्गामध्ये खूप आवाज यायला लागला, आरडाओरडा यायला लागली. नोबडी वॉज लिसनिंग. कोणाला काहीही ऐकायला येत नव्हते. बुक्स फेल डाऊन, चॉक्स ब्रोक इनटू स्मॉल पीसेस. पुस्तकं सगळे बेंचवरून खाली पडले, खडूचे बारीक बारीक तुकडे झाले. अँड द बोर्ड वॉज फुल ऑफ स्क्रिबल्स. आणि पूर्ण जो फळा आहे तो अशा वाकड्या तिकड्या उभ्या आडव्या रेघोट्यांनी भरून गेला. टीचर जस्ट वॉच क्वाइटली. टीचर फक्त शांततेत बघत होते. सडनली द स्कूल हेडमास्टर हू वॉज वॉकिंग बाय. आता थोड्याच वेळात काय झालं की स्कूलचे हेडमास्टर, शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या वर्गाच्या समोरून चालत गेले आणि हर्ड ऑल द नॉईस. आणि त्यांनी एवढा मोठा गोंगाट ऐकला, एवढा आवाज ऐकला. ही ओपन द डोर. त्यांनी हळूच असा दरवाजा उघडून बघितला की एवढा आवाज कसला आहे बरं, बघूयात काय चाललंय वर्गात. त्यांनी बघितलं. ऑल द नॉईज. ही ओपन द डोर अँड लुक इनसाइड. त्यांनी दरवाजा उघडला आणि आतमध्ये बघितलं. एव्हरीवन फ्रोज. सगळे असे शांत स्तब्ध उभे राहिले. अरे बापरे, आता हेडमास्टर आले, मुख्याध्यापक आले, आता आपल्याला नक्कीच रागवतील. असे गपचूप सगळे मुलं गपचूप असे उभे राहिले. फ्रोज म्हणजे आहेत त्या स्थितीमध्ये. तुम्ही कसं एकमेकांना स्टॅच्यू असं म्हटलं की फ्रोज होऊन जातात. आहेत तसे न हालचाल करता उभे राहतात, तसे एव्हरीवन फ्रोज. सगळे मुलं असे फ्रोज होऊन उभे राहिले. द टीचर स्माइल्ड अँड सेड. टीचरांनी जस्ट स्माइल दिले हेडमास्टरांना आणि गुड मॉर्निंग सर. काय म्हटलं त्या, गुड मॉर्निंग सर, वी आर हॅव्हिंग अ डे विदाउट रूल्स टुडे. गुड मॉर्निंग सर, आज आमचा दिवस असा आहे की आमच्या वर्गात एकही नियम पाळला जाणार नाही. आज आमचा दिवस बिगर नियमांचा आहे. हेडमास्टर लाफ अँड सेड. मुख्याध्यापक हसले आणि म्हटले, हो आय सी, बर असं का, ओके. देन लेट्स सी हाऊ लॉंग यू कॅन मॅनेज विदाउट रूल्स. मग मुख्याध्यापक टीचरांना म्हटले की बघूयात तुम्ही किती वेळ बिगर रूलचं मॅनेज करू शकतात, सगळं किती वेळ तुम्ही हे सगळं सांभाळू शकतात. आफ्टर सम टाइम, मग काय झालं की थोड्या वेळात स्वराज कुड नॉट फाइंड हिज पेन्सिल. स्वराजला त्याची पेन्सिल सापडेना. अवंतिका सेड, आय कांट हिअर. ओके. भक्ती स्लीप ऑन द पेपर ऑन द फ्लोर. भक्तीचा जो पेपरचा बॉल होता त्याच्यावरून पाय घसरून आणि ती जमिनीवर पडली. आयुष नोटबुक वॉज टॉर्न. आयुषचं नोटबुक काय झालं, असं उलट पालट वळलं सगळं. अवंतिका सेड, आय कांट हिअर एनिथिंग इन दिस नॉईज. मला या इतक्या मोठ्या आवाजात काहीही ऐकायला येत नाही, असं अवंतिका म्हटली. एव्हरीवन लुक टायर्ड अँड सेड. सगळे अतिशय थकलेले आणि दुःखी दिसत होते, नाराज दिसत होते. कुणी असा आनंदी आणि उत्साही नव्हता. जरी वर्गामध्ये नियम नव्हते, जर वर्गात नियम नसले तर कसे पाहिजे होते सगळ्यांना जर सुरुवातीला खूप आनंद झालेला होता की नाही, मग सगळे कसे पाहिजे होते, खूप आनंदी पाहिजे होते की नाही. तसं काहीही झालं नाही. सगळे अतिशय थकलेले दिसत होते आणि दुःखी नाराज दिसत होते. तर टीचर आज सॉफ्टली. टीचरने अतिशय शांतपणे विचारलं मुलांना, चिल्ड्रन, मुलांनो, डिड यू एन्जॉय युअर डे विदाउट रूल्स. तुम्ही तुमचा आजचा दिवस बिगर नियमांचा एन्जॉय केला, तुम्हाला मजा वाटली. दे ऑल शाउटेड. ते सगळे ओरडले. नो मॅडम. नाही टीचर. इट वॉज टेरिबल. खूप हा भयानक दिवस होता. टीचर स्माइल. टीचरांनी स्माइल केली. अँड नाऊ लेट्स रिमेंबर अवर क्लासरूम रूल्स. आता आपले क्लासरूमचे जे नियम आहेत ते लक्षात ठेवायचे.
We will call them classroom etiquettes. She wrote on the board. आपण त्यांना क्लासरूम एटिकेट्स असे म्हणतो, म्हणजे वर्गाचे नियम असे आपण त्यांना म्हणतो. आता बघा, she wrote on the board. त्यांनी फळ्यावर लिहिलेले आहेत हे नियम. आपण वाचूयात ते नंतर. हा, Then the children clean the room together. सगळ्या मुलांनी वर्ग एकत्र स्वच्छ केला. They promise never to forget the rules again. त्यांनी प्रॉमिस केलं टीचरांना की टीचर, आता आम्ही आपले क्लासरूमचे रूल, वर्गाचे नियम कधीही विसरणार नाहीत. When the headmaster came again, जेव्हा मुख्याध्यापक पुन्हा वर्गात आले, he smiled and said, ते आनंदी झाले आणि म्हटले, No, now this is the best class in the school. आता हा वर्ग ह्या शाळेतला सगळ्यात चांगला वर्ग आहे, बेस्ट क्लास आहे. From that day, त्या दिवसापासून grade 4 became the most neat and happiest class in the school. आणि त्या दिवसापासून चौथीचा वर्ग त्या शाळेतील सगळ्यात नीटनेटका, स्वच्छ आणि आनंदी वर्ग झाला. आता टीचरांनी काय नियम लिहिलेले आहेत, काय रूल्स केलेत बरं बघूयात. फर्स्ट, listen carefully when the others are speaking. जेव्हा, बोला काय नियम हा काय आहे, जेव्हा दुसरा कोणी बोलत असतो तर आपण त्याचं बोलणं पूर्ण ऐकलं पाहिजे, शांततेत ऐकलं पाहिजे. सेकंड, रेज युअर हँड्स बिफोर टॉकिंग. तुमचा हात वर करायचा बोलण्यापूर्वी, डायरेक्ट बोलायला सुरुवात करायची नाही, नाहीतर काय होईल की आवाज होतो. सगळे एकदम उत्तर द्यायला लागले तर कोणाचंही उत्तर कोणालाही कळत नाही. 3, कीप युअर डेस्क अँड क्लास क्लीन. काय हा नियम काय आहे, स्वच्छ करावी, आपला डेस्क आणि क्लास क्लीन ठेवायचा. बी काइंड अँड हेल्पफुल, म्हणजे सर्वांना मदत करायची आणि सर्वांची प्रेमाने वागायचं. काइंड म्हणजे दयाळू आणि हेल्पफुल म्हणजे मदत. तर बी काइंड अँड हेल्पफुल, सगळ्यांची प्रेमाने वागा, सगळ्यांना मदत करा. 5th, यूज पोलाइट वर्ड्स प्लीज, सॉरी, थँक्यू एक्सेट्रा. पोलाइट वर्ड्सचा वापर करा. आपण प्लीज केव्हा वापरतो, हा, प्लीज मला तुझी पेन्सिल देतोस का, कोणाकडून काही मदत मागायची असेल तर आपण प्लीज वापरतो. सॉरी केव्हा बोलतो आपण, हा, आपल्याकडून काही चूक झाली तर आपण सॉरी बोलतो. आणि थँक्यू केव्हा बोलायचं असतं, हा, जेव्हा आपल्याला कुणी मदत केली तर थँक्यू म्हणायचं. हे सगळे क्लासरूम रूल्स आहेत. Look, listen and repeat. Rules. नियम. RULES. Rules. नियम. RULES. Rules. नियम. Noisy म्हणजे गोंगाट, जास्त मोठा आवाज. NOISY. 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 Scribbles. SCRIBBLES. स्क्रिबल्स म्हणजे रेघोट्या ओढणे, उभ्या आडव्या कशाही रेघोट्या ओढणे. स्क्रिबल्स. SCRBBLES. SCRIBBLES. Scribbles. Polite. पोलाइट म्हणजे नम्र. POLITE. पोलाइट. POLITE. पोलाइट, नम्र. प्रॉमिस म्हणजे वचन. हा, जे त्यांनी प्रॉमिस दिलं ना टीचरांना की याच्या पुढे आम्ही आता सगळे नियम पाळू, रूल्स पाळू, असं प्रॉमिस केलं ना. PROMISED. प्रॉमिस. PROMISED.
promise, froze, 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 froze म्हणजे गोठणे, froze म्हणजे गोठून जाणे, स्तब्ध होणे, FROZE, froze, froze. Etiquettes, 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 etiquettes म्हणजे नियम, मॅनर्स. हा, etiquettes, 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 TTES, etiquettes. Untidy, untidy म्हणजे अस्तव्यस्त. हा, UNTIDY, 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 DY, untidy. हे स्पेलिंग पुन्हा एकदा वाचायचे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि याचे स्पेलिंग पाठ करून टाकायचे बाळांनो सगळ्यांनी. हा, आता बघा पुढे डी, लेट्स मेक रूल्स फॉर अवर क्लासरूम. आता आपल्याला आपल्या वर्गासाठी नियम बनवायचे, जसे त्यांनी त्यांच्या वर्गासाठी नियम बनवलेत की नाही, आपल्यालाही आपल्या वर्गासाठी नियम बनवायचे. थिंक व्हॉट काइंड ऑफ रूल्स मेक अवर क्लास हॅपी अँड सेफ. विचार करा की असे कोणते नियम आपल्याला बनवावे लागतील की ज्याच्याने आपला वर्ग आनंदी आणि सुरक्षित होईल. राईट इच रूल अँड डेकोरेट इट. प्रत्येक नियम एक कार्डशीट पेपर घ्यायचा, त्याच्यावर लिहायचं, त्याला छानपैकी डेकोरेट करायचं अँड पुट इट ऑन युअर क्लासरूम वॉल. आणि ते आपल्या वर्गाच्या भिंतीवर लावायचं आहे. रिमेंबर टू फॉलो दीज रूल्स. आणि लिहायचं की लक्षात ठेवा हे नियम सगळ्यांना पाळायचे आहेत. आता इथे 2-3 नियम त्यांनी लिहिलेले आहेत बघा, किती छान डेकोरेट केलेत की नाही कार्डशीट पेपरवर लिहून. आपल्यालाही असेच छान लिहायचे आहेत आणि डेकोरेट करायचे आहेत. will raise my hand when I speak. I will raise my hand when I speak. याचा अर्थ काय बाळांनो, बोला. हा, बोलण्यापूर्वी मी हात वरती करणार. I will not shout in the class. हा, क्लासमध्ये शोर नाही करायचा, म्हणजे क्लासमध्ये आवाज करायचा नाही, आरडाओरडा करायचा नाही. मी क्लासमध्ये आरडाओरडा करणार नाही. आय विल म्हणजे मी, माझ्यापासून नियम सुरू करायचे. मी दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर मी तो नियम पाळेल, मग दुसऱ्यांना सांगेन. बरोबर, म्हणजे आय विल नॉट शाउट इन द क्लास. मी वर्गात ओरडणार नाही. कीप सायलेन्स म्हणजे शांत शांतता ठेवेन. काय करेन, शांतता ठेवेन, शांत राहावे. बघा यांनी असे जे नियम बनवले आपल्याला अजून याच्यात ऍड करायचे, जे तुम्ही सुरुवातीला सांगितले की नाही सगळे नियम. नेहमी खरे बोलावे, वर्गात स्वच्छता ठेवायची, मोठ्यांचा आदर करायचा, हा, एकमेकांशी भांडायचं नाही, वर्गात स्वच्छता ठेवायची, रांगेत चालायचं. तर हे जे नियम आहेत हे सगळे आपल्याला आता लिहायचे आहेत आणि वर्गात आपल्याला वॉलवर लावायचे आहे. तर मग आता गुड मॅनर्स याचा अर्थ समजला, रूल्सचं महत्व समजलं. गरजेचं आहे वर्गात रूल असणं आहे ना, नक्की. मग तुम्ही पाळणार आहात आजपासून रूल्स सगळे, नक्की. ओके, बघूयात मग आता किती रूल पाळतात तुम्ही आजपासून. आपल्याला आता काय करायचंय, एक बोर्ड घेऊन आणि त्याच्यावर क्लासरूम रूल्स तयार करायचे आहेत आणि ते आपल्याला आपल्या वॉलवर लावून द्यायचे आहेत. ओके, डन. ओके, लेट्स गो.